रामकृष्ण हरी. तात्याभाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः सर्व शेतकऱ्यांचं स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक करा, कमेंट करा सर्वांनी. आणि अशी खूप छान अशी माहिती आहे. तर हे पहा, आपण पाहू शकता आपला हा प्लॉट आहे. आपण बेड मारला आहे पहा, आणि बेडच्या वरती मल्चिंग टाकलेलं आहे पहा. आणि मल्चिंगला आपण बारीक 1.5 बाय 1ची अशी गोल होलं मारून आपण त्याच्यामध्ये कांदा लागवड केली आहे. पाहू शकता आपण मल्चिंग पेपर पाहू शकता. अशा पद्धतीने कांद्याची लागवड आपण याच्यावर केली आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्या कांद्याची लागवड करतो त्यावेळेला एक महत्त्वाची सूचना आहे सर्वांना, का आपल्याला म्हणजे जे आपण सारे पाडतो त्या साऱ्यावर पाणी भरण्यापेक्षा तुम्हाला सांगतो, आपण याचा जे हे केलं आहे पाहू शकता आपण. ह्या बाजूनी नळी ठिबक केला आहे, आणि आतमध्ये 2 पाईप आहे ह्या ठिबकच्या मध्ये. त्याच्या शेजारी 2 पाईप आहे, आणि आपल्याला अजिबात त्रास होत नाही. कारण आपल्याला ज्या वेळेला ड्रिपमधून त्याला खतं देता येतात, आणि फक्त फवारणी करायला मध्ये आपण जागा ठेवली आहे. तिथून फक्त कांद्याची फवारणी करायची, नाही तर पूर्णपणे आपण आपला खत सोडायचं तुम्हाला सांगतो फिल्टर आहे. त्या फिल्टरमधून आपण सर्व खते सोडू शकतो कांद्याला. आणि मुळं म्हणजे जे बेड आहे त्या बेडवर कांदा एकच नंबर येतो बरं का. पाहू शकता काही कांद्याची लागवड आपण केलेली आहे. आणि हे 2 बेड इकडे पुरले नाही म्हणून इथं शेजारी फक्त 2 वाफे बनवले आहे, नाही तर टोटल बेड केला आहे. पाहू शकता आपण. आणि अशा पद्धतीने जी आपण म्हणतो कांदा, जो कांदा जर आपण बेडवर जर लावला तर खूप छान असा कांदा येतो बेडवर. आणि मुद्दा दुसरा, का आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळेला अशी साऱ्यावर बारा द्यायची काही गरज नाही. मोटर चालू जर केलं तर तुमचं जे रान आहे का 5 तासामध्ये भरणी होती ना, ते तुमचं 2 तासामध्ये भरून होणार. कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देणं होतं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी माझ्या मते तरी आपण अशा पद्धतीने आपण केले, अशा पद्धतीने जर बेडवर मल्चिंग पेपर टाकून जर कांदा लागवड जर केली तर खूपच छान होईल. कारण आज खूप गरज आहे अशा म्हणजे जे आपण सिस्टमॅटिक शेती बोलतो, किंवा कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन, अशा पद्धतीचं जे आयोजन नियोजन आहे ते आपण केलं आहे. तरी आपण आपल्या प्लॉटिंगमध्ये अशा पद्धतीने हे बेड मारून कांदे लावा, आणि नक्कीच जास्त उत्पादन मिळेल याची मला खात्री आहे. तर पुन्हा एकदा सर्व आपल्या शेतकरी बंधूंचं स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि यातला फरक म्हणजे जी सारा आणि जे बेडवर आहे का याच्यातला फरक आपल्याला जाणवणार आहे. कारण काही आपण कांदे साऱ्यावर केले आहे, काही बेडवर केले आहे. आपल्याला लगेच दोन्हीमधला फरक कळू शकतो. तर दोन्हीमधला फरक कळल्यानंतर मी पुन्हा एक ब्लॉग बनवून टाकणार आहे. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व माहिती देणार आहे मी. तर एवढी माहिती तुम्हाला मी दिली आहे. आणि व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून डबल टच करा, लाईक करा. रामकृष्ण हरी.